मुंबईत मध्य रेल्वेवर आजपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक. लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द. मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा. मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण. मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरून वाहतूक सुरू. ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून बंद केलेली वाहतूक सुरू. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारा स्लो लोकल मार्ग मोकळा. खासदार राजन विचारेंनी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात केली कामाची पाहणी. मुंबई विद्यापीठामध्ये आज विविध विद्याशाखेच्या एकूण 43 परीक्षा संपन्न. या रेल्वेवरील ब्लॉकचा कोणताही परिणाम परीक्षांवर नाही. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्या सुट्टी जाहीर. उद्या होणाऱ्या परीक्षाही रद्द. मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे बेस्टकडून अतिरिक्त बस सीएसएमटी ते भायखळा, धारावी, दादर, कुलाबा ते वडाळा स्थानकासह इतर 9 मार्गांवर 55 अतिरिक्त बसेस धावणार. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळ कुर्ला, नेहरू नगर, परळ, दादर स्थानकातून ठाण्यातून करता 50 जादा गाड्या चालवणार. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाची माहिती. मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी, अधिकाऱ्यांना मुभा. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणं कठीण. त्यामुळे जे कर्मचारी गैरहजर असतील त्यांची रजा कापली जाणार नाही. आज सुट्टी झाल्यास ती इतर दिवशी भरून काढावी लागणार. विरार ते वैतरणा दरम्यान शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत पश्चिम रेल्वेवर ब्लॉकमुळे 2 जूनला काही रेल्वे गाड्या रद्द राहणार. आज आणि उद्या मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाची शक्यता. भारतीय हवामान खात्याचा अंदाज. संपूर्ण मुंबईत कालपासून 5% पाणी कपात लागू. तर 5 जूनपासून 10% पाणी कपात करण्याचा पालिकेचा निर्णय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 8% पाणीसाठा शिल्लक. पाणी काटकसरीने वापरा, मुंबई पालिकेचं आवाहन. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 3091 गावं, 7947 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा. 3782 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून यात 97 सरकारी आणि 3685 खासगी टँकर्सचा समावेश. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामं अपूर्ण. मात्र मुंबईतील रस्ते कामांची मुदत उद्या संपणार. पालिका कोणती कारवाई करणार याकडे लक्ष. नवी मुंबईतील एपीएमसी धान्य मार्केटमध्ये तांदळाच्या दरात मोठी वाढ. वाडा कोलम तांदळाची 38 ते 70 रुपयांनी विक्री. शेतकऱ्याच्या दुधाला 5 रुपयांची सबसिडी योजना पूर्ण. 2 महिने 3 लाख शेतकऱ्यांना 226 कोटी रुपयांच्या सबसिडीचं वाटप. पारदर्शकपणे योजना राबवल्यानं दूध संघ आणि कंपन्यांकडून सचिव तुकाराम मुंडे यांचे आभार मानून मंत्रालयात केला सत्कार. डोंबिवली एमआयडीसीमधील शेकडो कारखानदारांचा मोर्चा. प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही कंपन्यांना क्लोजर नोटीस दिल्यानं कारखानदार आक्रमक. डोंबिवली अमदान कंपनी स्फोट प्रकरणी अमदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना कोर्टाने दिली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तपासात प्रगती नसल्यानं पोलिसांना आरोपीची पोलीस कोठडी वाढवून देण्यास न्यायालयाचा मात्र नकार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी काल अटक झालेला स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज संघू याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. होर्डिंगचं स्थिरता प्रमाणपत्र दिल्याचा संघू याच्यावर आरोप. डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील 3 आरोपी महिला डॉक्टरांचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. 5 वर्षानंतर मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय. डॉक्टर अंकिता खंडेलवाल, डॉक्टर हेमा आहुजा आणि डॉक्टर भक्ती मेहर यांच्यावर प्रत्येकी 25,000चा दंड. परवाना कक्षामध्ये 21-25 वर्षाखालील व्यक्तींना बिअर मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई होणार. हॉटेलच्या ओपन टेरेसवर मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार. शंभूराज देसाईंची पत्रकार परिषदेत माहिती. मुंबई शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट. भाजपाकडून इच्छुक अनिल बोरणार यांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज. एक भाजपच्या नावाने तर दुसरा अपक्ष म्हणून घेतल्याची माहिती. मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम. मनसेच्या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणीत वाढ. मनसेचे उमेदवार अभिजित पानसे उद्या उमेदवारी अर्ज भरणार. राज्यातील भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मागितला लोकसभा मतदारसंघाचा अहवाल. निकालानंतर विधानसभा न्याय विश्लेषण होणार. चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांचं विधानसभेतलं तिकीट धोक्यात येण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंची मतदानाच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात. निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर. काय पावलं उचलणार याकडे लक्ष. भाजपने केलेली तक्रार. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार. काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल अपेक्षित. पालकमंत्र्यांचीही अदलाबदलीची शक्यता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती. मनुस्मृतीवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने आव्हाडांच्या विरोधात आंदोलनं केली. आव्हाडांनी माफी मागितली. त्यांचा हेतू केवळ मनुस्मृतीला विरोध इतकाच होता. त्यामुळे आरपीआय सेक्युलर आव्हाडांच्या पाठीशी. किरण चन्ने यांचं वक्तव्य. कांदिवलीमध्ये भाजप आमदार योगेश सागर आणि कार्यकर्त्यांची पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांना मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. मारहाणी प्रकरणी योगेश सागर यांच्यावर कारवाई करा. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी.
शिक्षकांच्या बदलीचा मार्ग अखेर मोकळा. नियमावलीतील सुधारणेनंतर निर्णय. 1 डिसेंबर 2022चा GR उच्च न्यायालयाकडून रद्द. मराठा समाजावरील योजनांच्या प्रसिद्धीसाठी 26 कोटींच्या खर्चाला मान्यता. योजना मराठा समाजापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न. विविध माध्यमांवर मराठा समाजाच्या योजनांची माहिती देणार. राज्यभर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी. मुंबईतील चर्चगेट परिसरात ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याला अभिवादन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.